नमस्कार. आज दिनांक 7/11/2024 वार गुरुवार. के.डी. चौधरी डाळिंबयाड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. मी प्रथमतः शरद किंग टिश्यू कल्चरच्या बाबतीमध्ये जे डेमो प्लॉट आहे तो प्लॉट पाहण्यासाठी त्या ठिकाणी भगवा प्लॉट आहे, शरद किंग गुटीचा प्लॉट आहे आणि शरद किंग टिश्यू कल्चरचा प्लॉट आहे. आणि यातील फरक पाहून आपण शरद किंग टिश्यू कल्चरच का निवडावी किंवा शरद किंग गुठी घ्यावी की भगवा लावावा, ह्या द्विधा तिधा मनस्थितीमध्ये जे शेतकरी आहे त्यांच्यासाठी डेमो प्लॉटवर आपण शेतकरी मेळाव्याचं आयोजन हे सह्याद्री फार्म फूड्स कंपनीच्या वतीनं होत असताना आपण उपस्थित राहावं आणि तिथं आपल्या मनातली काही प्रश्न असतील ते तज्ज्ञांच्या मार्फत समजून घ्यावी. ती फळं कशी आहेत, फळांच्या बाबतीमध्ये आपल्याला एक कुतूहल आहे, आपला टिश्यू कल्चरची फळं ही आपल्याला एक्सपोर्ट क्वालिटीसाठी फायदेशीर आहेत का किंवा मार्केटिंगसाठी काही अडचणी आहेत का, त्याची साल पातळ आहे का, जाड आहे किंवा आतला दाना कसा आहे, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असताना बऱ्याच जणांनी टिश्यू कल्चरची बुकिंगही केलेलं आहे. आपल्या माध्यमातून शिफारस करून आपण बऱ्याच शेतकऱ्यांनाही टिश्यू कल्चर मिळवून दिलेले आहे. परंतु ती लावताना योग्य की अयोग्य हे तपासण्यासाठी आपण त्या ठिकाणी उपस्थित 16 तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यात सातमाने गावामध्ये उपस्थित राहायचं आहे. त्याची वेळ आणि त्याचं लोकेशन ही पत्रिका आपल्याकडे प्राप्त होईल. आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ती पत्रिका सोडण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला आपण जर जोडलेला नसाल तर मला तुम्ही फोन करून ती पत्रिका व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण मागून घेऊ शकता आणि त्या दिवशी कार्यक्रमाला उपस्थित राहून हे टिश्यू कल्चर हे देशातील प्रथम हा डेमो प्लॉट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण चर्चासत्रामध्ये सहभागी होऊया. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी दिवाळीच्या अगोदर पावसाने थैमान वेगवेगळ्या राज्यामध्ये घातलं आणि बऱ्यापैकी दिवाळीचा असर खरं तर हा आपल्या डाळिंब बागायतदारांना सहन करावा लागला आणि डाळिंब उत्पादक चिंतेत असताना त्यांना कुठेतरी आशेचा किरण म्हणून के.डी. चौधरी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सातत्यानं सांगत राहिलो की बाजार हा थोडा दिवसाचाच मंदीचा काळ आहे. जशी दिवाळी संपेल तसा 6-7 तारखेच्या पुढे आपल्याला इफेक्ट हा नक्की चांगला जाणवायला सुरुवात होईल आणि त्याप्रमाणे आता त्याचा रिझल्ट मिळायला लागलेला आहे. पुण्यामध्ये आंध्र आणि कर्नाटकमधून माल यायला लागले होते कारण जागेवरती खूप मंदी झाली होती. 60, 65, 70 रुपयाने अगदी चांगले माल विक्री व्हायला लागले होते कारण शेतकरी भयभीत झाला होता आणि व्यापारी बऱ्याचशा अंशी त्याचा फायदा घेत होता की परिस्थितीला सामोरं जात असताना खरोखर रेट तो देत होता. याचं गणित हे देणारा आणि घेणाराला हे माहिती, परंतु शेतकरी भयभीत झाला होता हे निश्चित. आणि म्हणून शेतकरी पुण्यापर्यंत येत असताना त्याला एक कुठेतरी आशेचा किरण हा के.डी. चौधरी डाळिंबयाड पुणेच्या माध्यमातून मिळाला आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आंध्र आणि कर्नाटकच्या पुण्याच्या डाळिंबयाडला पसंती दिली आणि ती देत असताना एक चांगली बाजारपेठ म्हणून आपली एक ओळख त्यांच्यापर्यंत जी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचली होती. ते सातत्यानं जे यूट्यूब चॅनल पाहत होते ते सत्यात खरं की खोटं हे पाहण्यासाठी असंख्य शेतकरी बांधव ह्या 2 राज्यातून आले आणि त्यांचा मालही आला. परंतु आता त्यांनाही जागेवरती रेट आता वाढायला लागलेले आहेत. 100, 120, 130, 35 रुपयापर्यंत चांगल्या मालाचे सौदे झाले आणि मग जो 60-70 रुपयावरती आलेला माल हा आज 100, 125, 130, 35 रुपयाने जागेवरती सौदे व्हायला लागल्याच्या नंतर ती आवक थोडीशी आता पुण्याकडे मंदावलेली आहे. आणि मग आपल्याला सुद्धा जर माल आपला उपलब्ध असेल तर आता आपल्याला स्पर्धा ही कर्नाटक आणि आंध्राच्या मालाची होणार होती, ती आता थोडीशी जागेवरच टाईट झाल्यामुळं बराचसा साऊथला माल हा डायव्हर्ट होईल आणि जर कदाचित त्यांना इथं रेट परवडले तर नक्की येईल कारण त्यांना रेट परवडतील, परंतु 3 दिवसाच्या रनिंगमध्ये त्यांच्या मालाची क्वालिटी ही थोडीशी डल होत होती आणि आपल्या मालाला चांगला उठाव होत होता आणि त्यामुळे स्थानिक बाजारपेठेमध्ये त्यांना तिथं नक्कीच चांगला रेट मिळत असेल कारण जागेवरून पॅकिंग होऊन तो वेगवेगळ्या राज्यात जात असताना आणि इथे येऊन 3 दिवसाच्या रनिंगमधून तो माल पुढे जात असताना नक्कीच मालाच्या क्वालिटीमध्ये फरक हा पडत होता. आणि म्हणून शेतकरी बांधवांना मी त्याही सांगितलं, जर आपले जागेवरती पैसे होत असेल तर आपण नक्कीच जागेवर द्या. परंतु त्यातही काही शेतकऱ्यांना व्यापारी चांगले भेटतील, पण सर्वांनाच चांगले भेटतील असं नाही. तरीही माल तिकडनं इथं चालू आहे. परंतु जो
ओघ होता तो थोडाफार नक्कीच कमी झालाय, परंतु राहिलेल्या येणाऱ्या शेतकऱ्यांनाही चांगला फायदा होईल मी अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण आता इथं सुद्धा माल कमी झालेला आहे आणि बऱ्यापैकी महाराष्ट्रातला सुद्धा माल कमी होत असताना आपण सुद्धा भयभीत झालेला असताना 70-80 रुपयाचे रेट हे जागेवरती टॉप मालाचे आलेले असताना आज गुटी 70-80-90 रुपयांनी पुण्यामध्ये विक्री होते. आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक कुठंतरी दिलासा हा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही देत असताना कुठंतरी एक आशेचा किरण मंदीच्या नंतरही ती जी आहे हा सांगणारा काहीतरी वेगळा चमत्कारिक अनुभव हा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा नेहमीच पाहायला भेटला. आणि खरं तर एक धाडसानं आम्ही सांगत असताना, तारखावाईज सांगत असताना आजपर्यंत 2-3 वर्षामध्ये शेतकऱ्यांचे चांगले लाखो रुपयांचे उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत नक्कीच झाली असेल. परंतु आपल्याला विश्वास ठेवताना नक्कीच आमच्यावरती विश्वास ठेवू नका हे मी सातत्यानं सांगितलं. आपण नजरेने पहा आणि नंतर विश्वास ठेवा. आणि शेतकऱ्यांनी अगदी आम्ही थांबा म्हणलं तर थांबलं, माल काढा म्हणलं तर काढला. तर आता मी सांगेल इथून पुढचा काळ चांगला आहे. आपल्याला जेवढा माल काढायचा तेवढा काढा. आता आवक सगळीकडे कमी झालेली आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या मार्केटला आता पूर्ण आवक घटलेली आहे आणि साधारणतः डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा 20 तारखेपर्यंत राजस्थानमधली सुद्धा आवक नसल्या कारणानं आपल्याला नक्कीच फायदा हा होणार असताना आपण फसू नका. जागेवर देताना 10 वेळा विचार करा. कारण या वर्षी जो रेट मिळालाय तो पुढच्या वर्षी मिळेल ही आशा सुद्धा लगेच मनामध्ये धरू नका. कारण शेवट क्लायमेट आहे, लागवडी जास्त झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता कुठंतरी सुवर्णयुग आलेला असताना आपण फसून जाऊ नये हेही मी सातत्यानं माझ्या शेतकरी बांधवांना सांगत आलेलो आहे. आणि म्हणून या सर्वच गोष्टीचा फायदा होत असताना आपण नक्कीच या युट्यूब चॅनलचा अभ्यास करावा आणि वेळोवेळी आपल्याला कधी माल काढायचा आहे, कधी थांबायचे हेही पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी आता शरद किंग टिश्यू कल्चरची ही जात निवडताना आपल्याला एक्सपोर्टपर्यंत जावं लागेल. देशामधला जर कोठा पूर्ण झाला तर परदेशापर्यंत आपल्याला जर ग्राहक भेटला तर उद्याचा मंदीचा काळ हा आपल्याला अनुभवायला कमी मिळावं आणि जास्तीत जास्त परदेशात माल जावा या भावनेतनं आपण शरद किंग टिश्यू कल्चरकडे पाहतोय. आणि म्हणून त्याच्यासाठी हा जो कार्यक्रम 16 तारखेला 16/11/2024 वार शनिवारी हा नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यात सातमाने गावामध्ये ठेवलेला असताना त्याचा नक्की आपण फायदा घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि मी सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून राहणार आहे. कारण मला सुद्धा एक कुतूहल आहे की तज्ज्ञांच्या माध्यमातून या बागेची पाहणी करत असताना मी सुद्धा 2-2 महिन्याला त्या बागेला व्हिजिट दिली आहे आणि आत्ताची फळं कशी आहेत ही सुद्धा पाहण्यासाठी नक्कीच मी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असेल. कार्यक्रमाची पत्रिका आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून नक्कीच मदत घेऊ. परंतु ज्यांचा व्हॉट्सअपला नंबर नसेल त्यांनी मला बिंदास फोन करा आणि मी लगेच ती पत्रिका सोडून आपल्याला कार्यक्रमाचं लोकेशन हे आपल्याला लोकेशन आपल्या ग्रुपवर टाकण्याचा किंवा व्हॉट्सअपला टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि म्हणून शेतकरी बांधवांना या सर्व गोष्टीचा फायदा होत असताना आज आपण एक वेगळ्या आशेनं आमच्याकडे पाहत असताना आज आपण आमचे हितचिंतक आणि आम्ही तुमचे हितचिंतक बनत असताना आज खऱ्या अर्थानं आपण एक परिवारातील सदस्य या नात्यानं आपण एकमेकांकडे पाहत आहोत. आणि म्हणून आम्ही आत्ता एक हितचिंतक या नात्याने, आपला हितचिंतक या नात्याने आम्ही आपणास विनंती, आग्रहाची निमंत्रण पत्रिका टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून पाठवलेली आहे. माझ्या मुलीचं लग्न आहे आणि ते 22/11/2024 आहे. तरी आपण त्या दिवशी उपस्थित राहावं. कारण आपण एक परिवारातला सदस्य या नात्यानं नवद आपण त्या शुभाशीर्वाद द्यावेत हीच खरं तर माझ्यासारख्याची एक कळकळीची विनंती असेल. आणि म्हणून माझ्या सर्वच शेतकरी बंधूंना त्या ठिकाणी निमंत्रित करण्यासाठी मला आनंद होत आहे. आपण त्या दिवशी नक्कीच उपस्थित राहाल आणि कार्यक्रमाची शोभा वाढवाल हीच कळकळीची विनंती माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.